तर त्या कर्मासाठी तुम्ही समाधान मानलं पाहिजे. करावे ते मनी समाधान. आपणच केलेलं कर्म आहे. बरं, आता हे कर्म भोगत असताना त्याला अजून एक जोड द्यायची. बघा, हे दुःख आपल्या वाट्याला येऊ नये, पण ते आलंच. कर्म घडून गेलं, वेळ मागे पडून गेली, आता ते कर्म भोगावं लागेल. पण ते कर्म भोगत असताना जर दुःखाची तीव्रता कमी करायची असेल, त्याच्यासाठी दुसरं चरण सांगितलं. म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळोवेळा. अपयश आलं, अपकीर्ती आली, अपमान आला, आजार आला, अशाही परिस्थितीमध्ये देवा हे कर्माचं फळ आहे, देवादिकांना चुकलं नाही, मला सुद्धा भोगावं लागेल हे ज्ञात आहे. पण देवा या दुःखाची तीव्रता कमी व्हावी अशी प्रार्थना तुझ्याकडे आहे. मी नवल म्हणून सांगत नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा. असं असतं का महाराज? मग असतं ना. त्या महाराजाचं नाव आहे प्रेमानंद शास्त्री. एका जनार्दनी दोन्ही किडण्या नाही, असं वेगळा अभंग येतो, लक्षात घ्या. आणि मग दोन्ही किडण्या नसून सुद्धा 2005ला जी व्यक्ती मयत व्हायला पाहिजे होती, ती 2025 मध्ये सुद्धा हजारो करोडो लाखो लोकांचं प्रेरणा स्रोत बनलंय. याला एकमेव कारण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पुढं हरिकृपे त्याचा नासा. राधा आणि कृष्ण या दोन किडण्यांचा वापर करून हा महात्मा जगातले असणारे नैराश्याच्या दिशेला जाणाऱ्यांना अनेक जणांना वर खेचून आणतो. एवढी ताकद प्रत्यक्ष जे भेटले नाही, ज्यांनी फक्त रील्स पाहिला त्यांनी सुद्धा आत्महत्येचे निर्णय बदलले. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. असं पाहिजे काहीतरी आपल्या जीवनामध्ये, अशी काहीतरी क्रांती पाहिजे, असं काहीतरी चैतन्य पाहिजे, अशी काहीतरी ऊर्जा पाहिजे की समोरच्याला जास्त काळ जगावं वाटलं.